महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे शिवछत्रपती महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो। मराठी मनाचे मानवबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सर सेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेबांना वंदन करतो। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, कृषी खात्याचे आदरणीय मंत्री सन्माननीय अशोकजी उईके साहेब, त्याचप्रमाणे आता ज्याने आपलं मनोगत व्यक्त केलं ते माजी मंत्री आदरणीय रविशेठ पाटील, माझे सहकारी आणि आमचे खासदार सन्माननीय धैर्यशील दादा पाटील, त्याचप्रमाणे आमचे विधान परिषदेचे आमदार आमचे सहकारी ज्ञानेश्वरजी म्हात्रेजी, त्याचप्रमाणे आमचे गोपीचंद कदम साहेब, आमचे परशुरामजी विश्रामजी गंगावणे, भगवानजी नाईक, आमच्या गलांडे मॅडम, त्याचप्रमाणे आमचे आता बरेचसे पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि बरेचसे मान्यवर मला वाटतं येऊन गेले। आम्हाला जाण्याला उशीर झाला कारण आम्ही साहेब रायगडच्या पायथ्याला राहतो आणि रायगडच्या पायथ्याला राहत असल्यामुळे आमचे शिवछत्रपती राजर्षी अभियान याच्या कार्यक्रमाला सुरुवात करून 2 ठिकाणी आम्हाला यावं लागलं। येताना माणगावला थोडी ट्रॅफिक झाली, पण असो, म्हणजे आजची आदिवासी करता हा जी कार्यक्रम घेतलेला आपला आदिवासी विकास व भारतीय शासनाच्या आदिवासी विकास परिषद यांचं नेमकं उद्दिष्ट काय, हे आपण आदिवासी बांधवांना भगिनींना काय देऊ शकतो, की नेमकं आज आम्ही या सगळ्यांना एवढ्यानं बोलवलेलं आहे। त्यानंतर आपले काही अधिकारी कर्मचारी वर्ग सर्व आलेले आहेत, ते नेमकं आमच्या आदिवासी बांधवांची काय प्रगती करणार। एकतर आम्ही आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आमच्या या उईके साहेबांवरती फार मोठी मेहरबानी केलेली आहे। कारण जवळजवळ 21,000 कोटी या बजेटमध्ये या 26-27च्या वर्षाकरता तरतूद केलेली आहे। उईके साहेब, आमचा भाग हा डोंगराळ भाग आहे, बऱ्याचशा प्रमाणामध्ये या सह्याद्रीच्या रांगामध्ये आणि त्याच्या पायथ्याला त्याच्या डोंगर माथ्यावरती आमचा आदिवासी भाग बसलेला आहे। जास्त संख्या आमची कर्जत, पाली, खालापूर ह्या पट्ट्यामध्ये येते, त्या खालोखाल मग पेन आणि असं पुढं आम्ही सरकत जातो। आमच्याकडं पण या आदिवासी कातकरवाड्या बऱ्याचशा प्रमाणात आहेत। त्यांच्या काय अटी शर्ती आहेत त्या थोड्या आपल्याला पाठीपुढं कराव्या लागतील, तरच यांना आपण त्यांना काहीतरी देऊ असं आम्हाला वाटतंय। आपण कागदोपत्री कामं मंजूर करतो, पण ती नियमामध्ये बसतात नाही बसत आणि मग त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होतात। या माध्यमातून आपल्याला तो विचार करणं गरजेचं आहे, कारण आपण सरकारमध्ये सर्वच आहोत, तिन्ही पक्षाची मंडळी सरकारमध्ये आहोत, यासाठी कोणाचाही विरोध होणार नाही आहे आणि आदिवासी बांधवांसाठी तर नाहीच नाही आहे। कारण आदिवासी बांधवांना उंचीवर नेण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते आपण करत असतो। तुमच्या खात्यातून असतो, आमच्या खात्यातून असतील, म्हणजे आमच्या खात्याच्या माध्यमातून तर रोजगार देण्याचं काम मोठ्या प्रमाणात पालघर सारख्या ठिकाणी आम्ही गेलो होतो। बरेचशा आदिवासी बांधवांना आमच्या खात्यातून 100 दिवसाचा रोज होता, आता तो आम्ही 125 दिवसाचा केला केंद्राच्या माध्यमातून, आणि उर्वरित जो जास्त होतो तो आपल्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपण देत असतो। रोज कमी आहे, परंतु काहीच न मिळण्यापेक्षा तरी आणि लोकांनी इतरत्र बाहेर न जाण्यापेक्षा आपल्याच गावामध्ये त्यांनी ते करावं, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे। आणि आता बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सुधारणा पण करत चाललेलो आहे।
नवीन पण कामं त्याच्यामध्ये ॲड केलेली आहेत. पुढे आमच्या खात्यामध्ये तर 264 कामांचा भाग आहे. आता त्याच्यात आणखीन वाढवलेले आहे. दिवस पण वाढवलेले आहेत, मजुरी पण वाढवली. 297 होते, आता 312 गेली. हाय कमी पण तेवढी, कारण काहीच न मिळण्यापेक्षा वर्षाला तेवढी तरी हा त्यातला मक्तीचा अर्थ आहे. आणि मंडळी, आज आपण या विकास परिषदेच्या माध्यमातून की आदिवासी बांधवांसाठी जेवढं जे करता येईल, जेवढं चांगलं करता येईल ते आपलं सरकार आम्ही सगळे करत असतो. आणि प्रत्येक भागातील आपापले आमदार आपल्या भागातल्या आदिवासी वाड्यांचा कसा विकास होईल, व पाण्याची व्यवस्था असेल, रस्त्याची असेल, त्यांना सभामंडप सभागृह असतील, अदरवाईज काही मदत असेल, या करण्याचा आम्ही सगळे आमदार प्रयत्न करत असतो. कारण आम्हाला कल्पना आहे, कारण हे बिचारे कधी कधी मजुरीसाठी आपले गाव सोडून 3-3, 4-4 महिने बाहेर असतात. मग कोणाच्या वीट भट्टीवरती असतात, कोणाची लाकडं तोडायला असतात, कुठं आंब्याच्या बागांचं संरक्षण करायचं असतं. अशा अनेक गोष्टीसाठी ही मंडळी आपला परिवार घेऊन जात असतात. विखे साहेब एक उदाहरण देतो. आमचं विक्रमगड तालुका पालघरमध्ये एक आमचं गाव आहे आदिवासी बहुलचा. तिथली दर वर्षाला लोक शिफ्ट व्हायची 4 महिने आणि परत पावसात येऊन आपली शेती करायची. आमच्या तिथले गुरुजी होते, मोरे गुरुजी. त्या गुरुजींनी त्यांना समजवलं, त्यांना सांगितलं, कारण जाताना त्यांना संपूर्ण बिराड घेऊन जावं लागायचं. मग मुलांच्या शाळा बिळा सगळ्या त्यांच्या अडचणी द्यायच्या. आणि मग त्यांनी सांगितलं, आमच्या खात्याचे अधिकारी यांनी ठरवलं, जर तुम्हाला रोज आम्ही तुमच्या इथं तुमच्या शेताभातामध्ये दिला आणि तुम्हाला जर चांगले पैसे मिळाले तर तुम्ही तिथं जाणार का? तर बोलले नाही जाणार. आणि त्यासाठी मग त्यांनी तिथं फुलझाडं लावली. साहेब, तिकडं मोगऱ्याची शेती जास्त प्रमाणात केली जाते आणि त्या मोगऱ्याच्या शेतीमधून त्यांना चांगलं कसं उत्पन्न मिळालं, त्यासाठी त्यांना पाण्याच्या विहिरी पण आम्ही करून दिल्या आपल्या खात्यातून. आता 5 लाख रुपये देतोय. पूर्वी 3 लाख 4 लाख असे वाढत वाढत 5 लाखापर्यंत गेलेल्या आहेत. त्या स्वतःच्या विहिरी, त्या फुलझाडाला त्याला लागणारं सगळं आणि तो माल ती लोक येऊन घेऊन जायचे. दादरवरनं व्यापारी लोक येऊन जो जसा जसा दर असेल, आम्ही गेलो होतो त्यावेळेला 1400 रुपये मोगऱ्याच्या भावाला भाव होता. त्यानंतर भाजीपाला, कुकुड पालनाचे शेड दिले, मेंढी पालनाचे शेड दिले, गाई गुरांच्या गोट्याचे शेड दिले आणि मच्छी तलाव दिले. मच्छी तलाव मारत असताना तिथल्या आदिवासी बांधवांनी त्या आदिवासीला जरा चिडवलं, अरे तुझ्या बापदाद्याची शेती आहे, त्या एवढे असं वाटतं आणि ती खणून टाकून त्याचा उपयोग काय? पण त्या गुरुजींनी सांगितलं, तू काळजी करू नको. त्यांनी ते तलाव मारलं, चांगलं झालं, त्याच्यामध्ये मच्छी सोडले, चांगलं उत्पन्न झालं. ते माशांचे व्यापारी पण तिथे येऊन स्वतः ते मासे घेऊन त्याला किंमत देऊन जायचे. त्यानंतर त्याच माणसांनी गावामध्ये आणखी जागा होती, त्याच्यापेक्षा 2 पटीने तलाव मारलं की त्याला उत्पन्न चांगलं मिळालं. त्या लोकांना कळलं, पटलं. त्यांनी गावामध्ये 22 तलाव मारले. साहेब, तिथं एक मोटरसायकल नव्हती, प्रत्येकाच्या घरामध्ये मोटरसायकल आली. आता 4 गाड्या 4 व्हीलर तिथं आलेल्या आहेत, टेम्पो बिम्पो सगळे, आणि ते सुखी आहे. त्याचं कारण स्वतःच्या शेतामध्ये, स्वतःच्या भातामध्ये तिथं स्वतःची मजुरी करून मजुरी पण मिळते आणि त्यांना उत्पन्न पण मिळतं आहे. आणि अशा अनुषंगाने जर माझ्या अधिकारी वर्गातल्या आदिवासी बांधवांच्या आमच्या त्या आदिवासी खात्यातल्या अधिकाऱ्यांनी जर एखाद्या वेळेला तुम्हाला वाटलं तर तुम्ही जा, मी तुम्हाला अधिकारी देतो आमचे, तिथं जाऊन फक्त तुम्ही बघून या, तिथला गाव बघून या. मध्ये आम्ही एक मेळावा घेतला, तिथं लोकांना बोलवले, त्यांना दाखवलं, त्यांना सांगितलं जर आम्ही मेहनत घेतली तर काय होऊ शकतं. त्याचं उदाहरण की जे जाऊन बाहेरच्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये एकही माणूस त्या गावातला आता बाहेर जात नाही आहे आणि आजूबाजूच्या गावातल्यांनी पण त्यांचं अनुकरण केलं. तसं जर आपल्या खात्यातून बऱ्याचशा काही